जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की जे काही 2025 ची पदभरती होणार आहे तर त्याच्यामध्ये टेट स्कोर जो आहे तर तो टेट स्कोर सध्या बघा या ठिकाणी 2022च्या पदभरतीपेक्षा आपल्याला सर्वात जास्त इथं पाहायला मिळतात. कारण 2022 मध्ये तेवढं ह्या ठिकाणी बघा उमेदवारांना जो काही स्कोर होता तर तो स्कोर प्रत्येक प्रवर्गामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु आपल्याला 2025च्या पदभरतीमध्ये संपूर्ण प्रवर्गामध्ये जे काही 3 डिजिटमध्ये हायेस्ट असलेले उमेदवार प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे. तर सर्व ह्या ठिकाणी उमेदवारांचा एकच प्रश्न असतो की आमचा एवढा एवढा स्कोर आहे आणि आमचं या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये कुठेतरी निवड होणार आहे किंवा नाही. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या 2025च्या पदभरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या आता जाहिरात अपलोड करायची जी काही सुरुवात आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुदतवाढ देखील सध्या बघा आता चालू महिन्याच्या 30 तारखेपर्यंत जाहिरात अपलोड करायची मुदतवाढ देखील देण्यात आली. तर लवकरच ज्या काही पदभरती संदर्भात पुढची जी काही कार्यवाही असेल तर ती लवकरच सुरू होऊ शकते. त्याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे, परंतु प्रेफरन्स देत असताना आपल्याला माहिती आहे की 100 प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. आता हे 100 प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित मागच्या जिल्हा परिषद असेल, मनपा असेल त्यांचा नेमका कट ऑफ किती लागला होता तो देखील सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी अंदाज यायला पाहिजे, जेणेकरून आताच्या वेळेला 2025 मध्ये त्या कट ऑफ मध्ये जास्त आपल्याला या ठिकाणी प्लस मायनस सध्या बघा 5 ते 10 मार्काचा पाहायला या ठिकाणी काही प्रवर्गामध्ये या ठिकाणी वाटू शकतो. तर सध्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही यवतमाळ जिल्हा परिषद आहे तर त्या यवतमाळ जिल्हा परिषदचा कट ऑफ जो आहे तर तो नेमका ऑल प्रवर्गाचा किती लागला होता. कालच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा परिषदचा बघितला होता. आजच्या व्हिडिओच्या मध्ये आपण यवतमाळ जिल्हा परिषद असे आपण संपूर्ण जे काही जिल्हा परिषदचे कट ऑफ बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पदभरतीमध्ये सध्या बघा या ठिकाणी प्रेफरन्स देताना काही अडचण येणार नाही. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळमध्ये एकूण 368 पदांची सध्या बघा जाहिरात आली होती. हा जो काही कट ऑफ असणार आहे तो हा 1 ते 5 आणि 6 ते 8 असे जे काही 2 गट येतात जिल्हा परिषदमध्ये तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 368 पदांपैकी जवळपास या ठिकाणी 269 उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस आपल्याला झालेली पाहायला मिळते. मग अशा पद्धतीने जाहिरात आली तर नेमकं प्रत्येक प्रवर्गाचा नेमकं कट ऑफ किती लागतो आणि कोणत्या विषयाला किती मार्कपर्यंत सध्या सिलेक्शन झाले ते देखील बघणार आहोत. तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसते ही जी काही यादी आहे ही एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी यवतमाळची आहे. विदाऊट इंटरव्ह्यूची जी जाहिरात होती, बरोबर. मीडियम काय असणार आहे, मराठी मीडियम असणार आहे आणि एज्युकेशन लेवल प्रायमरी म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 5चा देखील कट ऑफ भेटणार. त्यानंतर 6 ते 8चा देखील कट ऑफ भेटणार. 6 ते 8 मध्ये भाषाचा नेमका किती लागला होता, त्यानंतर ह्या ठिकाणी गणित विज्ञानचा किती लागला होता, त्यानंतर सामाजिक शास्त्राचा किती लागला होता हे देखील आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रवर्गाचं नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर इथं आपण आधी जो काही सर्वसाधारण कट ऑफ आहे तो देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमचं एक अंदाज येईल. तर इथं ओपनचा बघा, ओपन ह्या ठिकाणी सर्वसाधारण किती वेकेन्सी आली होती, 108 वेकेन्सी आली होती. 94 उमेदवार त्या ठिकाणी शिफारस झाले आणि 124 मार्काचा कट ऑफ सध्या बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर महिलांचं जर बघितलं आपण, ओपन महिला 99 वेकेन्सी झाल्या होत्या आणि 99 महिला सध्या बघा शिफारस झालेली 116 मार्कावरती जो काही जिल्हा परिषद यवतमाळ आहे त्या ठिकाणी ओपन महिलांचा कट ऑफ सध्या लागलेला होता. आता हे जे काही 116 महिला आहे ह्या नेमक्या कोणत्या कोणत्या या ठिकाणी बघा वर्गासाठी कोणत्या विषयासाठी सिलेक्ट झाले ते देखील आपण पुढे बघणार आहोत. आता इथं पुढे एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनच्या वेकेन्सी होती, बरोबर. परंतु तेथे कोणताही उमेदवार सध्या बघा मिळाला नाही. तर ह्या भरतीमध्ये देखील अशा पद्धतीने पाहायला आपल्याला मिळू शकतं. म्हणजे इथं 50 वेकेन्सी, अंशकालीनची 33 वेकेन्सी, ह्या वेकेन्सी ज्या होत्या तर ह्या ठिकाणी बघा कोणताही पात्र उमेदवार मिळाला नाही. आता कालांतराने ह्या ज्या वेकेन्सी आहेत तर ह्या वेकेन्सी बघा त्या ठिकाणी कन्वर्ट होत असतात आणि कन्वर्ट झाल्यानंतर ह्या वेकेन्सी त्या त्या प्रवर्गाची सर्वसाधारण मध्ये सध्या बघा त्या ठिकाणी जात असते आणि तिथे सर्वसाधारण उमेदवाराला परत त्या ठिकाणी चान्सेस हा मिळत असतो. पुढे बघा पुढचं जे काही आपण इथं कट ऑफ बघणार आहोत तो म्हणजे ओपन जनरल प्रोजेक्ट संदर्भात म्हणजे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तचा 108 मार्कावरती निवड झालेली पाहायला मिळते, बरोबर. भूकंपग्रस्त 17 ह्या ठिकाणी 7 पोस्ट होत्या आणि 96 मार्कावरती भूकंपग्रस्त म्हणजे जे काही ह्या ठिकाणी समांतर आरक्षणामधील उमेदवार आहे तर त्यांचा 2 डिजिटवर देखील सध्या इथं निवड झालेली आहे. म्हणून समांतर आरक्षण ज्याचं असेल तर त्यांची निवडी संदर्भात सर्वात जास्त या ठिकाणी बघा संधी किंवा जे काही चान्सेस आहे तर ते चान्सेस असतात. आता सर्वात जो कमी जो असतो तर स्पोर्ट पर्सन जे असतात, बरोबर, खेळाडू उमेदवार तर त्यांचा लागत असतो. इथं 17 वेकेन्सी आली होती, 12 खेळाडू उमेदवार मिळाले आणि फक्त 64 मार्कावरती कट ऑफ सध्या बघा लागलेला आहे, बरोबर. आता हे जे काही 64 मार्कावरती नेमकं 1 ते 5 मध्ये निवड झाली का 6 ते 8 मध्ये निवड झाली ते देखील आपण पुढे बघणार आहोत.
जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे जे काही कट ऑफ आहे, ह्या कट ऑफमध्ये नेमक्या कोणत्या गटासाठी निवड झाली. परत बघा इथे पुढचे जे काही ऑर्थो संदर्भात, बरोबर, दिव्यांगचे 125 वरती लागला. त्यानंतर ह्या ठिकाणी लो विजनचे 123 वरती, बरोबर. तर हे कट ऑफ अशा पद्धतीने समांतर आरक्षणाचे सध्या बघा लागत असतात. पुढची कॅटेगरी जर बघितली आपण, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा ईडब्ल्यूएस प्रवर्ग, त्याचा किती कट ऑफ लागला, 122, आणि महिलेचा 115 कट ऑफ सध्या इथं लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वेकेन्सी किती होत्या, 11 आणि 11 वेकेन्सी, बरोबर. त्याच्यामध्ये या ठिकाणी पुढचा ईडब्ल्यूएस मध्ये जवळपास या ठिकाणी अंशकालीनचं कोणत्याही प्रकारचं बघा या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही. परंतु प्रकल्पग्रस्त उमेदवार जे आहे तर त्याचा 111 मार्कावरती कट ऑफ लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर ह्या ठिकाणी ईडब्ल्यूएसचा त्या ठिकाणी भूकंपग्रस्त 107 मार्क, स्पोर्ट पर्सन 89 मार्क, त्यानंतर ह्या ठिकाणी लो विजनचा जवळपास 22 मार्क, असे 368 जी काही वेकेन्सी आली होती त्या वेकेन्सीमध्ये 269 उमेदवारांची शिफारस इथं आपल्याला झालेली पाहायला मिळते. तर इथं जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी बघा अशा पद्धतीने आली होती. तर ह्या यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये जो काही फेज 1 झाला होता त्याची वेकेन्सी आता ह्याच्यामध्ये जवळपास इथे तुम्ही बघू शकता जे काही विषय होते तर ते विषय नेमके कोणकोणते आले होते. तर इथे 1 ते 5चा या ठिकाणी बघा जे काही जवळपास 177 वेकेन्सी आलेली होती 1 ते 5 साठी मराठी मीडियम संदर्भात. त्यानंतर 6 ते 8 साठी जवळपास या ठिकाणी इंग्रजी जी काही लँग्वेज आहे तर त्याच्या 20 वेकेन्सी आल्या होत्या. 6 ते 8 साठी जवळपास हिंदीची 16 वेकेन्सी आली होती. त्यानंतर 6 ते 8 मराठी भाषेसंदर्भात 10 वेकेन्सी आली होती. त्यानंतर गणित विज्ञानाचे किती आले होते, 125 वेकेन्सी आली होती. त्यानंतर 6 ते 8 समाजशास्त्र विषयाच्या किती वेकेन्सी आल्या होत्या, तर ह्या ठिकाणी बघा 20 वेकेन्सी, म्हणजे या ठिकाणी 368 वेकेन्सी सध्या इथं आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत ह्याच्यावरती असं लक्षात येतं की गणित विज्ञान संदर्भात जी वेकेन्सी आहे तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला या ठिकाणी बघा मिळत असते. 125 वेकेन्सी फक्त यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये इथं आलेली पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये नेमके किती किती ह्या ठिकाणी बघा मार्कावरती कोणत्या गटामध्ये निवड झालेली ते देखील पुढे लिस्ट आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या जी लिस्ट आहे तर ह्या लिस्टमध्ये 176 मार्कावरती हायेस्ट असलेला उमेदवार होता आणि तो कोणत्या वर्गासाठी निवड झाली, 1 ते 5 या वर्गासाठी ओबीसी प्रवर्गाचा उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी होता. त्यानंतर पुढे बघा 166 नंबरवरती हायेस्ट असलेला एससी उमेदवार ह्या ठिकाणी 1 ते 5 या वर्गासाठी इथं निवड झालेला होता, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही पहिल्या पेजमध्ये जे येतात तर ते प्रत्येक प्रवर्गाचे हायेस्ट असलेले उमेदवार पाहायला आपल्याला मिळतात. 160 मार्काचा हायेस्ट असलेला उमेदवार कुठला आहे, विजय एचा, त्याची निवड कुठे झाली, 1 ते 5 या गटामध्ये. परत तुम्हाला पुढचा हायेस्ट असलेला उमेदवार दाखवतो ह्या जिल्हा परिषदमध्ये 158 मार्कवाला 1 नंबर प्रेफरन्सवरती बघा जिल्ह्यामध्ये गणित आणि जो काही विज्ञान विषय घेऊन ईडब्ल्यूएसचा उमेदवार या ठिकाणी सध्या सिलेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर परत ओबीसीचा इथं आलेला 157, बरोबर, तो होता गणित विज्ञान संदर्भात. 6 ते 8 साठी इथं निवड झालेली 149 मार्काचा 6 ते 8 साठी. परत गणित विज्ञान ह्या ठिकाणी एससी प्रवर्गाचा उमेदवार जो होता तर तो निवड झालाय. त्या या ठिकाणी जनरल म्हणजे ओपन जनरल मधून निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहे तर ते ओपन मधून सध्या बघा निवड होत असते आणि त्यांची जी काही सध्या स्वतःची प्रवर्ग असेल, आता उदाहरणार्थ या ठिकाणी महिला ओपन मधून सध्या निवड झालेली ही महिला आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी महिलांचे जास्त मार्क आहे तर ते ओपन मध्ये देखील सध्या त्यांचे निवड ही होत असते. म्हणून तुम्हाला तुमचा जो काही प्रवर्ग आहे आणि ओपनची वेकेन्सी तर ही देखील सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो 142 मार्कावरती 6 ते 8 वर सोशल सायन्सची या ठिकाणी एससी प्रवर्गाची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे हायेस्ट असलेले मार्क आहे. इथून जे काही आपण कट ऑफ सांगितलं त्या कट ऑफमध्ये बघा जवळपास कमी मार्कमध्ये म्हणजे जो काही कट ऑफमध्ये नेमके किती उमेदवारांची इथं निवड झाली. आता इथे 134 मार्कावरती एनटीटीचा इंग्रजी विषयाचा इथं कट ऑफ सध्या बघा 6 ते 8ला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर परत इथं जर तुम्ही पुढे विचार केला तर 133 मार्कापर्यंत आलो. त्यानंतर खाली या ठिकाणी जवळपास 128, त्यानंतर पुढचे कट ऑफ देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल. या ठिकाणी 127 मार्कावरती बघा 11 नंबरच्या प्रेफरन्सवरती इंग्रजी विषयाची इथं एसबीसी प्रवर्गामध्ये सध्या इथं निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लक्षात घ्या एवढ्या मार्कांमध्ये या ठिकाणी मागचे जे काही 2022 मध्ये निवड झालेली इथं पाहायला मिळते. त्यानंतर पुढे अजून एनटीसीचा इथं तुम्हाला दिसतो 127 मार्क 1 ते 5 साठी इथं निवड झालेली सर्वसाधारणमध्ये, बरोबर. त्यानंतर पुढे अजून सोशल सायन्सच्या 126 मार्कावरती सोशल सायन्स या ठिकाणी बघा ओपन मधून निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला
या ठिकाणी सोशल सायन्स झाला, EWS, NTBचं देखील इथं बघा 126 मार्कावरती निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये कमी जास्त जो काही कट ऑफ असेल तर तो पाहायला मिळतोय आपल्याला. ह्याच्यामध्ये अजून परत खाली जर आपण बघितलं महिला उमेदवारांसंदर्भात बघा, ह्या ठिकाणी सर्वात जास्त संधी असते, कारण महिला उमेदवारांचा महिलाची जी काही वेकेन्सी असते महिला आरक्षणाची, त्यानंतर जी काही त्याच्या ह्या ठिकाणी जी काही सर्वसाधारणची वेकेन्सी असते त्याच्यामध्ये देखील त्यांना संधी असते आणि ओपनची वेकेन्सी असते तिथे देखील संधी असते. म्हणजे 3 ठिकाणी संधी असते. तर ह्या ठिकाणी बघा महिला आरक्षणाची जवळपास किती आहे इथं 115 मार्कावरती 1 ते 5चा जो काही सध्या बघा गटामध्ये EWSच्या महिला या ठिकाणी आरक्षणामध्ये महिलेची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पैकी जर मार्क असेल तर तुमची निवड जी आहे जवळपास या ठिकाणी कुठेतरी जिल्हा परिषदमध्ये होऊ शकते. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही माहिती होती. आता ह्याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये तुम्हाला दाखवतो 114 मार्क असेल. स्पोर्ट पर्सनचे अगदी कमी मार्कावरती निवड इथं झालेली आपल्याला पाहायला इथं मिळते. 100 या ठिकाणी बघा 9 मार्क स्पोर्ट पर्सन आहे, बरोबर. ओबीसीचा 1 ते 5 या गटामध्ये इथं निवड झालेली आहे. म्हणजे समांतर आरक्षणामध्ये कमी मार्क असून देखील सध्या बघा इथं त्यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथं बघा 2 डिजिटमध्ये फक्त 96 मार्कावरती पहिल्याच प्रेफरन्सवरती 1 ते 5 वर्गासाठी विजय एचा जो काही उमेदवार आहे, बरोबर, या ठिकाणी भूकंपग्रस्त उमेदवार आहे, तर त्याची निवड इथं झालेली पाहायला मिळते. म्हणजे जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आताच्या आणि 2000 जी काही 22च्या पदभरतीमध्ये जवळपास आपल्याला 5+ किंवा 10 मार्काचा या ठिकाणी प्लस जो असेल तर तो पाहायला सध्या बघा मिळू शकतो. कारण आताची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी किती येते त्याच्यावर आधारित कट ऑफ सध्या बघा असणार आहे. परंतु कुठल्या ना कुठल्या जिल्हा परिषदमध्ये सध्या तुमची निवड होऊ शकते, कारण इथे जे काही प्रेफरन्स देतात आता ह्या ठिकाणी बघा 36 नंबरच्या प्रेफरन्सवरती हा उमेदवार सध्या इथं सिलेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रेफरन्स जे आहे तर ते व्यवस्थित ॲनालिसिस करून देणं देखील गरजेचं आहे. तर ही एक महत्त्वाची यवतमाळ जिल्हा परिषदमधली 1 ते 5 आणि ह्या ठिकाणी 6 ते 8 संदर्भात जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ संदर्भात माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमचे काही कमेंट असतील, मार्क असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा एखादी जिल्हा परिषदचा ॲनालिसिस करूया, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देताना सोयीस्कर पडेल. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.